ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. मागच्या वेळी आपण 8वा अध्याय संपवला, त्याचा गोषवारा आज श्यामाताई सांगतात. सुरू करू? हो, सुरू करा. तोपर्यंत ओके. टाकते. नमस्कार. आजचा गोषवारा श्लोक 23 ते 28 पर्यंतचा आहे. या श्लोकात पराभक्तीच्या साधनाने ईश्वराचे परमधाम प्राप्त करणारा जीवात्मा कोणत्या मार्गाने जातो हे सांगितले आहे. ज्या काळी योगी लोक देह सोडून गेले असता पुन्हा संसारात जन्म घेत नाहीत व ज्या वेळी देह सोडून गेले असता पुन्हा जन्म घेतात, तो काळ भगवंत इथे सांगतात. दक्षिणायन आणि उत्तरायण असे काळाचे 2 विभाग केले आहेत. जे योगी अत्यंत तपस्वी असतात, ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध, स्वच्छ व विलक्षण काटेकोर असते, जे ब्रह्मामध्येच अखंड विचरण करणारे असतात, परब्रह्माच्या उपासनेशिवाय अन्य विचार त्यांच्याकडे संभवत नाही, हे श्रद्धावान तपस्वी ईश्वराच्या ठिकाणी भक्ती, दिनांच्या ठिकाणी दयाळुत्व, परोपकार यथाशक्ती करणारे असतात. हे योगी उत्तरायणात जाऊन ब्रह्माचे ध्यान करत देवयान मार्गाने जातात. त्यांना पुन्हा जन्म नाही. जे कर्मकांडी लोक साधा चांगला व्यवहार करतात, प्रापंचिक असतात, नैतिक जीवन जगतात, फळाची अपेक्षा ठेवून कर्म करणारे असे हे पितृयान मार्गाने जाऊन त्यांनी केलेल्या कर्मानुसार स्वर्गात भोग भोगून पुन्हा जन्माला येतात. म्हणून पितृयान मार्गापेक्षा देवयान मार्ग श्रेष्ठ होय. तसेच देह टाकण्यास दक्षिणायनापेक्षा उत्तरायण अधिक चांगले. योग्यांनी योग्य काळी देह ठेवला तर ते ब्रह्मस्वरूप होतात. तसेच आपल्या शुद्ध स्वरूपाला प्राप्त होण्याकरता जीवात्म्याला शुक्ल व कृष्ण अशा 2 गती असतात. देवयान मार्गात अग्नी ही पहिली पायरी, तेज व प्रकाश ही दुसरी पायरी, दिवस ही तिसरी पायरी, शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आणि उत्तरायणाचे 6 महिने ही वरची पायरी होय. हे सर्व जुळून आले तर ब्रह्मविद ब्रह्मरूप होतो व त्याला मुक्ती मिळते. हा काळ प्रयाणाला उत्तम असून याला आर्चिरादी मार्गही म्हणतात. या मार्गात योगी सूर्यादी लोकात भोग भोगून नंतर ब्रह्मलोकात जातात. अशा रीतीने ब्रह्मलोकात गेल्यावर
शुद्ध ब्रह्माचे ज्ञान होऊन महाप्रलयात ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात. याला क्रममुक्ती म्हणतात. यानंतर भगवंत अयोग्य काळ म्हणजे पितृयान मार्ग किंवा धूम्र मार्ग सांगतात. पितृयान मार्ग हा धुराचा व अंधाराचा आहे. जे कर्मयोगी इहपर लोकात विषय सुख प्राप्त होण्याकरता परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तेवढ्या पुरते धर्माचरण करतात, ते मृत्यूनंतर अनुक्रमे धूम्र, रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायन, पितृलोक, आकाश व चंद्र या गतीने जातात. अशा मार्गाने गेलेला कर्मयोगी चंद्रलोकाला प्राप्त होऊन पुन्हा संसारात येतो. अशा रीतीने आर्चिरादी मार्गाने मुक्ती आहे, तर धूम्र मार्गाने पुनर्जन्म आहे. परंतु प्रारब्धाने ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल. ज्ञानेश्वरीत ओवी आहे, तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी दैवगत्यात जो लाहीजे देहांती जेणे. आपल्याला निलिमाताईंनी हे 3 श्लोक शंकराचार्य यांच्या मते या सर्वांचा अर्थ समजावून सांगितला. त्यामुळे आपल्याला हा विषय चांगला समजला. त्यांच्या मते या श्लोकातील सर्व गोष्टी शब्दशः घेऊ नयेत. तुमचे आयुष्य जन्मभर कसे काढलेत यावर पुढील जन्म अवलंबून आहे. अंतकाळच्या तिथी, वार, तुमचे विचार असतील त्यावर नसून तुम्ही तुमचे जीवन सज्जन वा दुर्जन कसे घालवलेत यावर अवलंबून राहील. तसेच शुक्ल पक्ष, उत्तरायण हे सर्व तुमची विचारांची दिशा चांगली पॉझिटिव्ह असेल तर उत्तम. तसेच दिवस म्हणजे रात्र आणि दिवस असा विचार न करता आपल्याला ज्ञान झालेला दिवस असा विचार करावा. म्हणजे अरे आपला वा. अंतकाळ व पुढील जन्म हा आपल्या जन्मभर केलेल्या चांगल्या वाईट कर्मावर अवलंबून आहे. असे हे 2 मार्ग, आर्चिरादी आणि धूम्र मार्ग अशा प्रकारे अनिश्चित आहेत असे जाणणारा योगी मोह पावत नाही. तो योग्य गतीचे अवलंबन करतो. त्याच्या चित्ताच्या वृत्ती स्थिर व अढळ राहतात. ब्रह्मवस्तू अविनाशी असल्यामुळे जन्मत नाही व नाश पावत नाही. अशी ब्रह्मवस्तूच देहासह आपण आहोत असा अनुभव आल्यानंतर नाशाची कल्पनाच नाहीशी होते. ज्ञानदेवांनी इथे देहाला घटाची उपमा दिली आहे. घटातील आकाश घट फुटण्यापूर्वीच बाहेरच्या आकाशाशी मिळालेले असते. कारण घटाहून भिन्न असलेले आकाश घट निर्माण होण्यापूर्वी महाकाशात असतेच. पुढे भगवंत अर्जुनाला समत्व बुद्धी रूपाने युक्त हो असे सांगतात. म्हणजे एक सच्चिदानंद परब्रह्मच आहे, त्या वाचून दुसरे काहीच नाही. म्हणून माझे या परब्रह्माशी मूळचेच ऐक्य आहे. म्हणजे मीच परब्रह्म आहे अशी भावना सतत ठेवल्याने योग्याचे प्राणही परब्रह्मात लीन होतात. ज्याचे चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाले आहे, तो योगी परमात्म्याच्या प्राप्तीपुढे वेदाध्ययन, यज्ञ, दान, तप यांच्यामुळे प्राप्त होणारे श्रेष्ठात श्रेष्ठ फळ स्वर्ग नसून ब्रह्मलोक आहे याची त्याला खात्री पटते. अशा रीतीने ज्ञानी पुरुषाला निर्गुण परब्रह्माची प्राप्ती होते. धन्यवाद. खूपच छान सांगितलं, खूपच सुंदर आणि थँक्यू. समजून सांगितलं. सगळा जो भाग आहे तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये सांगितला, खूप छान सांगितलं. वा. खूप छान अभ्यास करता तुम्ही. ऐकूनच खूप छान वाटलं सगळं. तर आता आपला 8वा अध्याय झाला. खूप अवघड होता, पण आता जसं म्हटलं तसं मागच्या वेळेच्या सुद्धा गोष्वाळामुळे आपल्याला पुन्हा ते रिपीट होतं आणि त्याच्यामुळे मदत होते. तर आता आपण 9व्या अध्यायाकडे जाऊ. 9वा अध्याय आवडतो मला, कारण की आपल्यासारख्या लोकांसाठी भक्ती भक्ती आणि भक्ती असा तो अध्याय आहे. तर याचं नाव खूप जोरदार आहे की राजविद्या राजगुह्य असं वगैरे नाव आहे त्याचं, त्या अध्यायाचं. एकदम असं वाटतं की बापरे किती अवघड असा विषय असेल, हेवी ड्युटी एकदम त्याचा विषय असा, पण ऍक्च्युअली तसं नाही आहे. हे जे म्हटलं आहे तर त्याचा अर्थ सांगते की
आधी आपण थोडस मागच्या अध्यायातलं बघू. आणखीन एक महत्वाचा शब्द याच्यात सांगायचा आहे. पहिल्या शब्दामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये पहिला शब्द याच्यात सांगितलाय तो म्हणजे इदम. इदम म्हणजे दिस, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो दिस थिंग और समथिंग लाईक दॅट. तर तसा हा इदम पासून हा सुरू होतो. तर आपण जेव्हा भाषा इंग्लिश शिकलो वगैरे, तेव्हा कधीही आपण एखाद्या पॅरेग्राफची किंवा एखाद्या अ, लेखाची सुरुवात काही आपण दिस पासून करत नाही. दिस म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न येतो ना. पण इथे भगवान कृष्णाला आपल्याला तेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही हे देश म्हणता, म्हणजे ते जे काय आहे ब्रह्म आहे ना, ते तुमच्या खूप जवळ आहे असा तिथे अर्थ आहे. असं माझे म्हणजे शंकराचार्यांनी आपल्याला हे सांगितलं. मला ते खूप आवडलं की ह्याला दिस का म्हटलंय, कारण दिस म्हणजे खूप जवळचं आहे तुमच्या. दॅट म्हणजे दूरचं ना. इदम इदम आहे म्हणजे. आणि शरीराला सुद्धा इदम शरीरम असं म्हणतात. बरेच वेळा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा वेदामध्ये इदम शरीरम असं लिहिलेलं असतं. का बरं? म्हणजे जेव्हा तुम्ही माझं शरीर न म्हणता हे शरीर म्हणता, तेव्हा तुम्ही आपल्या शरीराचा अहंकार बाजूला ठेवत असता, म्हणून ते इदम शरीर म्हणतात. तसाच इथे इदम पासून सुरुवात केलेली आहे. तर मागच्या अध्यायात आपण पाहिलं की आता क्षमातेने सांगितलं आपल्याला, एक तर अर्चिरादी मार्ग आहे, नाहीतर धूम्र मार्ग आहे. अशा कुठल्या तरी मार्गाने आपल्याला पुढे जाता येतं. त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप तपास असतं, हे असतं, आणि मग त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तर मग ह्याच्यामध्ये भगवान काय म्हणतात आहे की तुला असं एवढं सगळं करण्याची काही गरज नाही, एवढा उपद्व्याप करू नको. मी तुला अगदी सोपी गोष्ट सांगतो, आणि ती जी काय सोपी गोष्ट आहे ते आता या आपल्या 9व्या अध्यायात आपल्याला ते सांगणार आहे. आणि ती जी सोपी गोष्ट आहे म्हणजे ती आपल्यालाच करता येते. भक्ती, भक्ती हा विषय आहे. भक्ती आपल्याला स्वतःलाच आपल्याला करता येते, आणि त्याच्यापासून मिळणारा जो आनंद असतो, तो आनंद सुद्धा कायम स्वरूपाचा असतो. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो, जेव्हा आपल्याला मनात शांत वाटतं, हे सगळं आपण स्वतःच मिळवत असतो. म्हणून त्याला स्वयं प्रकाशित असं पण म्हटलंय की भक्तीमधून तुम्हाला जो आनंद मिळतो तो तुमचा स्वतःचा असतो, आणि तो तुमच्या स्वतःसाठी राहतो. आणि त्याला दुसरं म्हटलंय म्हणजे राजगुह्य असं म्हटलंय. तर आता राजगुह्य का म्हटलंय? खरं म्हणजे ते तुमच्या जवळच आहे, नाही का? प्रत्येकाच्या जवळ आहे. पण आपल्याला हे माहित नसतं की माझ्या जवळच ते सगळं आहे, म्हणजे माझा आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि तो माझ्या जवळ आहे, हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून त्याला गोपित असं म्हटलेलं आहे. राजगुह्य म्हणजे गुपित असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? श्रवण, मनन, निधिध्यास ते तर करायलाच लागतं. आणि भक्ती, भक्ती लागते आणि गुरुची कृपा लागते. या 2 गोष्टी आपल्याला भक्तीसाठी लागतात. आणि गुरु आपल्याला सांगतो की ते जे काय ब्रह्म म्हणतात ना, ते तुझ्या जवळच आहे, आणि ते तुला ते ओळखायचं आहे की ते तुझ्याजवळ जे आहे तेच आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला राजगुह्य असं म्हटलं. तर याच्यावरून आमच्या स्वामीजींनी सांगितलेली एक गोष्ट सांगते, आणि मला ही गोष्ट आवडते म्हणून मी दर क्लासमध्ये मी सांगत असते. आपल्या आतापर्यंत आपला हा 3रा क्लास आहे ज्ञानेश्वरीचा. तर अ, स्वामीजींनी 2 चोरांची गोष्ट सांगितली. हा, ते दोन जे चोर असतात ते एका ठिकाणी जातात आणि तिथे काहीतरी काहीतरी चोरतात, माहितीये, दागिने वगैरे काहीतरी चोरतात, आणि त्याची एक पुरचंडी असते, तर ती घेऊन ते जात असतात. तर पण ते जिथे जात असतात तिथे आगगाड्या निघायचं असतात. आता आगगाडीने जाताना रात्र होते. तर एका बर्थवर हा झोपलेला असतो, त्याच्या समोरच्या बर्थवर दुसरा झोपलेला असतो. अं, तर त्या एका चोराच्या जवळ पहिला जो चोर असतो त्याच्याकडे ते दागिने असतात, आणि तो म्हणतो की तर दुसऱ्या चोराला एकदम अस्वस्थ व्हायला लागतं की आता ह्यानी हा ठेवलाय सगळं, आणि हा जर का आपल्याला उद्या देणारच नाही तर काय करायचं. तर तो म्हणतो की मला खूप हे वाटतं. पण मग तो पहिला चोर म्हणतो, अरे असं बघू नको, तो पलीकडे पोलीस बसलेला आहे,
आपण त्याच्या समोर असं काय केलं तर त्याला कळलं ना, तो पोलीसच आपले हे सगळे दागिने घेऊन टाकेल. तर तो म्हणतो की मी तुला तिकडे गेल्यानंतर मी तुला नक्की देईन. आणि मग ते दोघं झोपतात. तर आता हा जो पहिला चोर जो असतो शांतपणे झोपतो. दुसऱ्या चोराला काही झोप येत नाही. त्याला वाटतं यांनी दागिने कुठे ठेवले असतील. तर तो उठतो आणि मग त्या आपल्या दुसऱ्या चोराची पिशवी बघतो, त्याचे कपडे बघतो, त्याच्या अंथरुणाचे तिथे बघतो. सगळीकडे तो शोधतो की ही आता आपल्याला पुरचंडी कुठे मिळेल म्हणून. तर त्याला काही रात्रभर ती दुसरे म्हणजे काय दागिने आहेत ते त्याला मिळत नाही. मग तो यांनी खूपच चांगल्या पद्धतीने हे लपवून ठेवले. तर मग दुसऱ्या दिवशी तो जेव्हा उठतो तेव्हा तो पहिला चोर आपल्या हातात ते पुरचंडी घेऊन उभा असतो. तो म्हणतो, अरे हे तुला कुठे सापडले? तर मग तो पहिला चोर म्हणतो, सापडले म्हणजे तू काय रात्रभर शोधत होतस का? तुझा माझ्यावर इतका इतका पण विश्वास नाही का? तर तो म्हटलं, नाही रे नाही, असं नाही. पण मला खूप म्हणजे खूप मानलं मी तुला, की तू कसं लपवलं की मला कुठेच सापडलं नाही. तर तो पहिला चोर त्याला म्हणतो, की "अरे, तू ज्या पिशवीवरती डोका ठेवून झोपला होतास, त्या पिशवीत मी ठेवलं होतं. मला माहिती होतं की तू सगळं माझं शोधशील, पण स्वतःचं काही शोधणार नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, तुझं आहे तुझपाशी, तसं आहे तुझं तू. तू सगळं माझं शोधलं, कारण तुला वाटलं मी इकडे कुठेतरी लपवून ठेवलं असेल. पण मला माहिती होतं की मी जर का तुझ्याच ह्याच्यात लपवून ठेवलं, तर तू ते बघणार नाही." तसं ते राजगुह्य आहे, की आपल्या जवळ असतं, पण आपल्याला कधी माहिती नसतं की ते आपल्या जवळ आहे म्हणून. अशी ती दोन चोरांची गोष्ट आहे. आणि तसं हे राजगुह्य आहे, की आपल्याला माहिती असतं. आपणच भक्ती करणार आहोत. आपणच परमेश्वराकडे जाणार आहोत. आणि परमेश्वर आपल्या समोरच आहे आणि आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत जायचं आहे. हे सगळं आपल्याला माहीत असतं. तरी पण आपल्याला अ, हे सगळं राजगुह्य असतं. जेव्हा आपल्याला गुरु सांगतो, तेव्हा मग आपल्याला ते कळतं, की अरे हां, हेच तर करायचं होतं आपल्याला. तर अशी ती त्या 2 चोरांची गोष्ट आहे. तर हा अध्याय याच्यामध्ये सुरुवातीला 31 ओव्या गुरुचं स्तवन केलंय ज्ञानेश्वरांनी. आणि ते फारच सुंदर आहे. म्हणजे साहित्य म्हणून जर आपण वाचलं ना, तर खूपच छान आहे. तर मला नीट वाचता येत नाही, पण मी तुम्हाला सांगते. अभिप्रायाते येते, भावाचा फुलवारा होत सॉरी भावाचा फुलोरा होतो, जाये मातीवरी. मातीवरती आपल्या भावनेचा फुलोरा चढतो, अशी ही भक्ती असते. तर मला ते फार एक ओवी त्यातली खूप सुंदर आहे. जरूर तुम्ही वाचा आणि वाचताना लक्षात घ्या, की काय ते म्हणतात ते ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आहे. आणि गुरुचं महत्व काय? तर ते पण मी मला वाटतं कुठेतरी लिहिलेलं होतं, की अ, ते म्हणतात, की हे जे आपलं राजगुह्य आहे, ते आपल्याला गुरु आपल्याला उकळून दाखवतो, म्हणून गुरुचंही महत्व आहे. आणि एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, की मला गुरु कशासाठी पाहिजे? कारण त्याच्यामुळे माझा जो अभिमान आहे, माझा इगो आहे, तो खाली दाबला जातो. कारण मला असं वाटतं, की मला खूप ज्ञान आहे वगैरे असं जर का वाटत असेल, तर जेव्हा आपल्यासमोर गुरु असतो, तेव्हा आपण सतत नम्र होतो. आणि हे होण्यासाठी आपला अ, अ, काय म्हणतात, अभिमान कमी होण्यासाठी गुरु आवश्यक आहे, असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि याच्यात एक खूप कल्पना छान आहे, की जसं परमेश्वर कुठे आहे, तर तूप असतं, थिजलेलं असतं आणि ते जेव्हा वितळतं, तेव्हा जसं पसरतं, तशी ही परमेश्वराची माया आहे, ती सगळीकडे पसरलेली आहे. आणि याचा या कल्याणाचा सोपा मार्ग काय आहे, की आपल्याला देवाला अनन्य भक्तीने शरण जायचं आहे. आणि जेव्हा या शरण जाण्यामधून जेव्हा त्यांना मुक्ती मिळते. आता मी मुक्ती म्हणते हां, मोक्ष नाही म्हणत आहे. हे लक्षात ठेवायचं, की मुक्ती आणि मोक्षमधला फरक याच्यात आपल्याला सांगितला आहे. मोक्ष म्हणजे आपल्याला पहिला समजून घ्यायचं. मोक्ष म्हणजे 2 अर्थ आहेत मोक्षाचे. एक म्हणजे आपल्याला ह्या जन्मातच
काही म्हणजे दुःख जे होतं पण ते दुःख आपल्याला जाणवत नाही अशी जी अवस्था असते त्याला पण मोक्ष म्हणतात. पण आपण जो शेवटचा जो मोक्ष म्हणतो म्हणजे तुमचा पुन्हा पूर्ण म्हणजे काय म्हणायचं पुनर्जन्म होत नाही त्याला मोक्ष म्हणतात. अशा दोन मोक्षाच्या व्याख्या आहेत. तर आता भक्तीचे काय आहेत की भक्तीचे आपले चार प्रकार सांगितलेले. हे चार प्रकार म्हणजे सालोक्य, सामी मी लिहून पाठवेन तुम्हाला हे. सालोक्य, सामिप्य, सारुप्य आणि सायुज्य. सगळे सापासून सुरू होणारे. तर अशा चार प्रकारच्या आपल्या अ, अ, हे म्हणतो आपण देवापुढे नाही, देवाची ये दारी उभा क्षणभरी तेने तेने मुक्तीचारी साधी गेल्या असं आपला ज्या अभंग आहे त्याच्यामध्ये त्यांनी चार मुक्ती सांगितले. चार मुक्ती कशा तर आता मी तुम्हाला सांगितलं तशा. तुम्ही जर का देवाच्या समोर पूजन करत असाल आणि त्यानंतर समजा तुम्ही कृष्णाची भक्ती करताय रामाची भक्ती करताय तर तुम्ही जेव्हा त्या देवाची भक्ती करता फक्त एकाच देवाची भक्ती करतात तर तेव्हा तुम्ही जेव्हा स्वर्गात जाता त्या स्वर्गात झाल्यानंतर तुम्हाला त्या देवाच्या जवळ राहायला मिळतं अशी एक कल्पना आहे. त्या भक्तीला म्हणतात सालोक्य मुक्ती. म्हणजे तुम्ही स्वर्गात जाता पण तुम्हाला जी मुक्ती मिळाली आहे तिला सालोक्य मुक्ती म्हणतात. दुसरी मुक्ती जी आहे ती म्हणजे काही काही बहुतेकच देवांची आता समजा दत्त आहे दत्ताचं गाय असते जवळ त्याच्याकडे तर अशी प्रत्येक देवाचा एक एक पशु किंवा पक्षी असतो तर त्याच्या जवळ इतक्या जवळ तुम्हाला त्या देवाच्या राहता येतं की तो पक्षी किंवा पशु होऊन तुम्ही तिथे राहता स्वर्गामध्ये तर त्याला म्हणतात सामिप्य. म्हणजे अगदी देवाच्या जवळ असतात तुम्ही त्याला म्हणतात सामिप्य मुक्ती. तर आता दोन ज्या तुम्हाला सांगितल्या सालोक्य आणि सामिप्य याच्यामध्ये पुन्हा पुनर्जन्म आहे. आणि तिसरी जी आहे त्याच्यामध्ये म्हणतात की तुम्ही देवाचे इतके भक्त होता की त्याच्याशी एकरूप झालेला तुम्हाला असं वाटतं पण एकरूप झाले तरी तुम्ही स्वर्गात जाता आणि तिथून पुन्हा परत येता त्याच्यामध्ये पुन्हा पुनर्जन्म आहे. आता चौथी जी आहे ती आहे ती जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता आणि जेव्हा तुम्ही एकरूप होता देवाशी निर्गुण ब्रह्माशी जेव्हा तुम्ही एकरूप होता तर त्याच्यानंतर तुम्हाला जी मुक्ती मिळते त्याच्यानंतर पुनर्जन्म नाही तर त्या मुक्तीला सायुज्य मुक्ती म्हणतात. तर सायुज्य मुक्ती जेव्हा मिळते त्याच्यानंतर तुम्हाला पुनर्जन्म नाही. तर म्हणून ही जी सायुज्य मुक्ती आहे ही सगळ्यात श्रेष्ठ समजली जाते. आता याच्यामध्ये एक आणखीन महत्वाचा शब्द आहे की देव आपली किती काळजी घेतो तर योगक्षेम अशी आपली काळजी घेतो. तर हे दोन्ही शब्द महत्वाचे आणि खूपदा आपण म्हणतो योगक्षेम त्यांनी आपलं सांभाळलं असं पण योग म्हणजे काय तुम्ही आत्ता जे काय करताय तुमचं जे काय उद्दिष्ट आहे ते साध्य होईल. आत्ता जर का तुमचं जे काय उद्दिष्ट असेल ते तुमचं साध्य होईल त्याला योग म्हणायचं. आणि दुसरा भाग जो आहे क्षेम क्षेम म्हणजे आता तुम्ही जे काय जीवन समजा तुम्ही पैशासाठी केलं एक्झाम्पल देते एक समजा तुम्ही पैसे मिळवायला केलं तर तुम्हाला पैसे मिळाले पण ते मिळाल्यानंतर तुम्हाला ते टिकवावे लागतात. तर जे काय तुम्हाला मिळालेलं आहे ते टिकवण्याचा याला क्षेम म्हणतात. तर परमेश्वर आपल्याला दोन्ही बाबतीने मदत करतो योग आणि क्षेम. तर मला ते पण दोन्ही शब्द खूप आवडतात योगक्षेम. तर त्याच्याबद्दल पण या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा की स्वर्ग सुख हे तात्पुरतं असतं त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये भक्ती 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 आहे म्हणून मला हा खूप आवडतो. सुरुवातीला ते 31 जे काय श्लोक आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर सगळ्या आपल्या श्रोत्यांना म्हणतात अवधान दीजो. हा शब्द पण खूप सुंदर आहे. अवधान दीजो म्हणजे लक्ष द्या. आणि लक्ष द्या कसं तर त्याच्या अनुषंगाने गुलाबराव महाराज जे आहेत त्यांनी खूप छान विचार सांगितलाय मला तो तुमच्या बरोबर सांगायचा आहे की
श्रोत्यांचं लक्ष राहत नाही. समजा आपण क्लासमध्ये आहोत आणि आपलं त्याच्यामध्ये लक्ष राहत नाही, तर त्याची काय कारणं असतात? तर गुलाबराव महाराजांनी ही चार कारणं सांगितली आहेत. त्याच्याबद्दल मी कधी आणखीन कुठे वाचलं नाही, पण मला ती खूप आवडली. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद. रसास्वाद अशी ही चार कारणं असतात. लय म्हणजे झोप लागते. इतकं बोरिंग असतं की तुम्हाला झोप लागते, त्याला लय म्हणतात. दुसरं म्हणजे विक्षेप. विक्षेप म्हणजे तुमचं दुसरीकडे लक्ष जातं. आता मध्येच तुमचा फोन वाजला, टिंग वाजलं की तुम्ही बघता की टेक्स्ट मेसेज काहीतरी आलाय, तिकडे बघता, तर तो विक्षेप झाला. कशाय म्हणजे कधी कधी आपला खूप इगो असतो की असं आपल्याला एखादा विषय माहिती असला आणि कोणी ते सांगत असलं की आपल्याला वाटतं अरे त्यापेक्षा मला खूप जास्त कळतंय, हे काय मला ऐकायचं नाही जास्त. त्याला कशाय म्हणतात. नंतर रसास्वाद. रसास्वाद म्हणजे की अं, समजा आपल्याला कधी कधी आपण एखादं साहित्य वाचत असतो आणि मग ते आपल्या काय म्हणायचं कधी कधी ते आपल्या डोक्यातच जात नाही, म्हणजे त्याचा रस आपल्या मनात जात नाही. पण जेव्हा तुमच्या डोक्यात जो रस जातो त्याला माऊलीने खूप छान शब्द वापरलाय, अर्थ बोलाची वाटप आहे. आणि तुमच्या मनात तो अर्थ इतका चटकन येतो की जसं काही तुमच्या मनात अर्थ आधी आलाय, तो शब्द बाहेर पडायच्या आधीच तुमच्या मनात तो अर्थ आलाय. अर्थ बोलाची वाटप आहे असं ते म्हणतात. तर फार सुंदर वर्णन आहे. असं जेव्हा तुमचं होत नाही, तुमचं दुर्लक्ष होतं, त्याला म्हणायचं रसास्वाद म्हटलाय. खरं म्हणजे रसास्वाद नाही असं त्यांना म्हणायचं होतं. तर असे चार कारण असतात, त्याच्यामुळे व्यक्तीचं दुर्लक्ष होऊ शकतं. आणि म्हणून जेव्हा दुर्लक्ष होत असेल तेव्हा जो कोणी बोलत असेल त्यांनी आधी म्हणायचं अवधान दिजो, म्हणजे माझ्याकडे लक्ष दे. लक्ष दे किती दे, की असं तुझं इकडे तिकडे लक्ष जाऊ देऊ नको, पूर्ण फोकस करून लक्ष दे माझ्या. आणखीन एक छान ओळी आहे की तुमच्या दिठीचे ये ओळे सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, तुमच्या दृष्टीच्या ओलावाने प्रसन्नतेचे मळेच टवटवीत झालेले आहेत. इतका मला आनंद झालेला आहे असं त्यांनी म्हटलंय. ती पण ओळी खूप सुंदर. तर त्याच्यानंतर अभिप्राय म्हणून म्हटलेला आहे, त्याच्याबद्दल ते येईल तेव्हा मी बोलते मग. तर अशा प्रकारे भक्तीच्या बद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला, ते तर भक्तच होते, त्यांना भक्ती पण माहित होती, त्यांना ज्ञान पण माहित होती, त्यांना योग पण माहित होता. आपल्याला 6व्या अध्यायामध्ये त्यांनी योगाबद्दलही काय सुंदर सांगितलं सगळं. तर असा कुठलाही विषय द्या त्यांना, ते खूपच सुंदर सांगतात. तर आता हा अध्याय सुद्धा आपण बघूया. आणखी या पुस्तकामध्ये जे काय त्यांनी सांगितलेलं आहे ना, ते मी थोडस तुम्हाला सांगते की ते माझ्या नोट्समध्ये नाही आहे, म्हणून सांगते की त्यांनी म्हटलं की जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा द्वैत असतं. द्वैत म्हणजे काय, आपण इथे आणि देव तिथे आहे. एकरूपता आपली नसते. तर ते म्हणतात की द्वैत प्रतीतीच्या म्हणजे ती जर ती आपल्याला येत असली तरी लक्षात ठेवायचं की तुम्ही आणि मी एकच आहे, अशा प्रकारची एक ओळी आहे. ती पण महत्वाची आहे की आपल्याला वाटतं की देवाची भक्ती करायची म्हणजे हा द्वैत मार्ग आहे. हो, देव द्वैत मार्ग असेल, पण शेवटी आपल्याला माहित आहे की देव आणि आपण एकच आहोत. तर ती एक छान ओळ इथे आहे. आणखीन हो. ओके. आणि भक्तीच्या नंतर त्यांनी एक दोन गोष्टी ज्ञानाची बाकीची जी अंग आणि उपांग आहेत त्याच्याबद्दल पण एक वाक्य आहे, एक ओवी आहे. ती आता ती ओवी आली की आपण बघूया. तर असा माझा अं, 16 झाला. आता आपण सुरू करूया. आता याच्यात जास्त प्रश्न येणार नाही असं मला वाटतं. श्री भगवानुवाच इदं तु ते नाही, गुह्यतम् आपण वरचं पण वाचूया.
वरचं पण वाचूया का हा सुरुवातीपासून? ज्ञानेश्वरांचं जे आहे ना ते खूपच छान आहे ते. ओके, मग तर चालेल. त्याचा अर्थ असेल आणि मग ते वाचूया. हा नाही त्याचा अर्थ असेल ना. सुरुवातीपासून ना 1 ते 31. हा पहिले जे 31 आहेत ते मला वाटतं त्याचा आधी अर्थ पण असेल. हा right. हम्म. अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. हम्म. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये हे मी आढ्यतेने बोलत नाही. लक्ष द्यावे ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे. कारण की तुमच्यासारखे जर समर्थ मायबाप असतील तर हट्ट घेणाऱ्यांचे लाड पुरतात आणि मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलारे पूर्ण होतात. तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नारूप मळे टवटवीत झाले. त्याची ती सावली पाहून महाराज, तेथे मी बागलेला लोळत आहे. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो तर आम्ही शांत कोठे व्हावे? अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, त्याचप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज, आम्ही सलगी करीत आहोत. वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोतांपुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, म्हणजे सर्व सुखाला प्राप्त व्हाल असे बोलण्याची माझी काय योग्यता आहे? सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचा आहे काय? तर नाही. सरस्वतीचा मुलगा स्वभावतः सर्व जाणतो. ऐका, काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान्न कुठून आणणार? अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नादब्रह्माला गाणे ऐकवणे किंवा स्वतःला अलंकारास दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे काय? सांगा, सुवासाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे? हे सर्व आकाशच जी मध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोठून आणणार? त्याचप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान. आणि ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? असे जरी आहे तरी जग उजेडात आणण्याला सूर्याला काडवातीने ओवाळू नये काय? किंवा चूळभर पाण्याने समुद्राला अर्घ्य देऊ नये अर्घ्य. काय? अर्घ्य देतो ना. अर्घ्य देऊ नये काय? महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुडी वाहत आहे तरी तिचा आपण बेल म्हणून स्वीकार कराल. लहान मूल पापाच्या ताटात जेववयास बसते आणि पानातील पदार्थ घेऊन पापालाच जेवू घालावयास लागते, पण बाप न रागावता उलट आनंदाच्या भराने आपले तोंडच त्याच्या पुढे करतो. त्याप्रमाणे ते जरी किती मी छान आहे ना, ते मुलांची जी उदाहरण आहेत ना ती फार सुंदर आहेत सगळी. त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा या प्रेमाचा स्वभाव आहे.
आणि ज्ञानोबा आमचा आहे अशा त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात, म्हणून मी केलेल्या सलगीला तुम्हास ओझे वाटणार नाही. अहो, गायीच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तरी त्या योगाने तिला जास्तच पान्हा फुटतो. कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण ते मजलेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले. महाराज, याकरता अवधान द्या, असे मी बोललो. वास्तविक पाहिले तर चांदणे आडीत घालून पिकवतात काय? किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे का? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी? ऐका, ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. असो हे असो वेदांचे शब्द कुंठित झाले असता, ते वेद ज्या गीतार्थरूपी बाजेवर निवांत नेसतात, तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे काय? परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेने की अशी धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावे. तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढविणारे असे जे आपले लक्ष, त्या लक्षाने माझ्या मनोरथांची वाढ करावी. कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील. पण जर तुम्ही उदास राहाल तर अंकुरदशेला आलेले माझे ज्ञान सुकून जाईल. तरी ऐका की सहज सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळाले तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील. आणि दुसरे असे असते की वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो, आणि तेथे त्याच वेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो. बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना सुरू राहतात. म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ दाट येतील, आणि श्रोता दुःशित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. अहो, चंद्रकांतमणी पाझरणारा आहे खरा, पण त्यास पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे. त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्ये आहे. म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही. परंतु आता आम्हास गोड करा अशी तांदळांनी स्वयंपाक करणाऱ्याची प्रार्थना कशा करता करावयाची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करावयाची? तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरता तिला नाचवतो का? तर नाही. मग बाहुली नाचवण्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो. म्हणून अवधान द्या, अशी श्रोतांची विनंती करण्याच्या उटाठेवीचे आम्हाला काय काम आहे? तेव्हा श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे, झाले तरी काय? तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते सांग. यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले, जी महाराज, ऐका, श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. ओव्या पण म्हणून. तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका.
परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी, ते यावे अवधान हे माझी, विन विन विनवणी विनवणी सलगीची. लगते सर लगते. का जे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. हम्म. तुमचे या दिठी वे याचिये बोले, सासिनले प्रसन्नतेचे बळे, प्रसन्नतेचे मळे. ते हेच मी बोलले सावली ना मगाशी, लेखोनी हेच. लोळे श्रांतुजी मी. हम्म. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेष्टा बोलावो लाहो, येतही जरी सलगी करू पिहो, तरी निवो केपा. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुंडा विचू का पावली, ते चोज करूनी माऊली रिजे जेवी. तेवी तुम्हा संतांचा पडी यावो, कैसेनी तरी आम्हावरी हो, अया बहुवा आळुकिया जी आहो, सलगी करीत. वाचुनी माझिये बोलतीये योग्य, वाचुनी माझिये बोलतीये योग्यते, सर्वज्ञ भवादृश श्रोते, काय धड्यावरी सारस्वते, पडो सिकीजे. अवधारा आवडे तेसणा धुन धुरू, परी महातेजी मिरवे काय करू, अमृताचिया ताटी ओरगू, ऐसी रससोय कैची. अहो हिमकरासी विंचणे, की नादांपुढे आईकवणे, लेणियासी लेणे हे कही आती. सांगा परिमळे काय तुरंबावे, सागरे कवणे ठाई नहावे, हे गगनची आडे आगवे, ऐसा पवाडू कैसा. तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवणा आहे, जेणे रीझा तुम्ही. तरी विश्व प्रगटितया कबस्ती, गबकते. हो. गबसती हाती म्हणजे वेणी न कीजे आरती, हम्म. का चुळोदके पानपती, अर्घ्यू ने दिजे. प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती, आणि मी तुळबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बेल जर ही गंगावती, तर ही स्वीकाराल की. बाळक पापीची ये ताटी रिगे, रिगोनी बापा तेच जेवू लागे, आणि तो संतोष लेनी वेगे, मुखची ओढवी. तैसा मी तरी तुम्हा प्रती, चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही तोशिजे ऐसी जाती, चे प्रेमाची या. आणि तेणे आपुलेपणाचेनी मोहे, तुम्ही संत घेतले असा बहुवे, म्हणून केलिये सलगीचा नोहे, आभारू तुम्हा. अहो ताज्ञियाची लागे जटे, तरी अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम तुणवटे, पडियंत याचेनी. म्हणून मज लेकुर वाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निदैले, ते चेईले हे जी जाणवले, हम्म. यालागी बोलिलो मी. एरवी चांदिणे पिकवीजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहणी, हा हो गगनासी कवसणी, घालिजे केवी. आईका पाणी वोथी जाते न लगे, नवनीती माथुला न रिगे, देवी लाजिले व्याख्यान न निगे, देखोनी जयांते. हे असो शब्द ब्रह्म जिचे बाजे, शब्द मावळेले या निवांतू निजे, तो गीतार्थू मर्ह्याटिया बोलीचे, हा पाडू काही. परी ऐसे याही मज दिवसा, तो पुढती याची एकी याशा, तो धिटिवा करुनी भवादृशा, पडियंत तया हो आवे. परीत आता चंद्रा पासोनी निवविते,
जे अमृताहुनी जीवविते तेणे अवधाने की जो वाढते मनोरथा माझिया काजे दिठिवा तुमचा वरुषे ते सकळार्थ सिद्धी मती पिके एरवी कोंभेला उन्मेषु सुके जरी उदास तुम्ही सहजे तरी अवधारा वक्तृत्वा अवधानाचाच होय चारा तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयांची अर्थ बोलाची वाट पाहे तेत अभिप्राया ते विये भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी म्हणून संवादाचा सुवाव ओढळे तरी हृदयाकाश सारस्वते वोळे आणि श्रोता दूषिता तरी वितुळे मांडला रसू अहो चंद्रकांतू द्रवता किर होये परी ते हातवटी चंद्रिकी आहे म्हणूनी वक्ता तो वक्ताची नोहे श्रोतेन विण परी आता आमुते गोड करावे ऐसे हे तांदुळी काय विनवावे साई खडियाने काय पार्थावे सूत्र धाराते हम्म. काय तो बाहुलियाचिया काजा नाचवी की आपुलिये जाणवेची कळा वाढवी म्हणूनी आम्हा या ठेवा ठेवी काय काज तव गुरु म्हणती काय जाहले हे समस्तही आम्हा पावले आता सांगे जे निरोपले नारायणे येत संतोषान शोनी निवृत्तीदासे जिजी म्हणून उल्हासे अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले. हम्म. महेश, आता तुम्ही जवळजवळ 30 ओव्या म्हटल्या. पुढचे तुम्ही वाचता का? आणखी कोणाला चालेल, मी सांगता? वाचेन म्हणजे. ओके, चालेल. थँक्यू. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन्न सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभा. श्रीकृष्ण म्हणाले, आता अत्यंत गुह्य असे हे ब्रह्माचे ज्ञान प्रपंच ज्ञानासह असूयारहित अशा तुला सांगतो. हे जाणण्याने तू अशुभ संसारापासून मुक्त होशील. अथवा अर्जुना, हेच वर्म जे माझ्या अंतःकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला पुन्हा सांगतो. एवढी जीवाच्या आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी, अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक. तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण म्हणजेच मूर्ती आहेस आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो, शिवाय न बोलण्याची अशी जी गोष्ट तीही बोलली जावो, पण आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरो. बा अर्जुना, स्तनात खरोखर दूध गुप्त असते, पण त्याची गोडी स्तनात नसते. याकरिता एकनिष्ठ सेवन करणारा आपले लेकरू जर मिळाला तर त्या सेवन करणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईल ना का? कणगीतून बी काढले तर ते आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल का? याकरता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ असा श्रोता मिळाला तर त्यास आपली गोष्ट गुह्य असली तर कुशाल सांगावी. तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही. आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल, तर आता तुला सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असता ते परीक्षा करून निरनिराळे काढावे, त्याप्रमाणे निवाडा करून ज्ञानविज्ञान तुला सांगेन. अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने
आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. मळणी करून एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उफणले असता मग जसा कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते, त्याप्रमाणे हे ज्ञान जाणणारे ते ज्ञान संसाराच्या गाठी लावून, म्हणजेच अनात्म अनात्मतत्वाचे धर्म अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर जाणाऱ्यास बसविते. नातरी अर्जुना हे बीज उडती सांगी जेल तुझ जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची येणे माने जीवाचे हिये फोडावे मग गुज का मज सांगावे ऐसे काही करावे कल्पशी जरी तरी परियेसी प्राज्ञा तू आस्तेचीच संज्ञा बोलिलिये ठे गोष्टींची अवज्ञा नेणसी करू म्हणून गुडपण आपुले मोडो वरी न बोलावे ही बोलावे घडो परी आमुचेई जीवींचे पडो तुझा जीवी अथाथानी दूध गुड परी ध्यानासीची नव्हे की गोड म्हणून सरोका सेवतयाची चाड जरी अनन्य मिळे मुळाहुनी बीज काढले मग निर्वाळलिये भूमी पेरिले तरी ते सांडी विरुखे गेले म्हणून ये काही या लागी सुमनू आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्य गती पैगा गोप्य ह्यू परितया प्रती चाळविजे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी ही तू वाचुनी आणिक नाही म्हणून गुजतरी काय ठाई लपवू नये आता किती नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेल सहज विज्ञानेसी परितेजी ऐसेनी निवाडे महेश, एक मिनिट परितेजी तिथे थांबा. मला त्याच्याहून शब्द आहेत, म्हणजे 40व्या ओवीमध्ये सुमनू आणि शुद्धमती असे 2 शब्द वापरले त्यांनी. तर जेव्हा आपण वेदामध्ये बोलत असतो तेव्हा सुमन म्हणजे वेद आणि संत यांच्यावर ज्याचा विश्वास आहे अशी व्यक्ती, किंवा श्रद्धाळू मन जे आपण म्हणतो त्याला सुमन म्हणतात. आणि शुद्धमती म्हणजे ज्याचं मन स्थिर आहे. तर या 2 गोष्टी वेदामध्ये सांगितले जातात की वैराग्य आणि तुमची जे मनाची स्थिरता पाहिजे, या 2 गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे. तर त्याने 2 सोप्या शब्दांमध्ये सांगितले, सुमनू आणि शुद्धमती. जाऊया पुढे. आता किती नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी परितेची ऐसेनी निवाडे जैसे भेसळले खरे कुडे मग काडीचे पाडो वाडे पारुखिनिया का चांचुचेनी सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे तुझ ज्ञान विज्ञान तसे वाटुनी देव मग वार याची या धारसा पडिला कोंडा का नुरेची जैसा आणि अन्न कणाचा आपैसा राशी जोडे तैसे जे जाणीतये तले यासाठी संसाराची ये गाठी लावणी बैसवी पाटी मोक्ष श्रियेचा. मला वाटतं आपण इथे थांबूया, कारण पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये राजविद्या आणि राजगुह्य सांगितलं आहे, ते महत्वाचं आहे ना. आपण इथे थांबूया. आणि कीर्ती आलीस का? मला दिसली, मला वाटतं. मी आहे, पण मला आता हे म्हणता येणार नाहीये कारण जरा बिझी आहे मी.
ओके, चालेल. माधवी मी म्हणू शकते हवं असेल तर. माधवी पण आहे, चालेल. ओके. थँक्यू. थँक्यू सुषमा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे दोषो नियामज द्यावे असाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दानपसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.